नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आलेला आहे अतिशय सुंदर आणि जबरदस्त असा ट्विस्ट. आणि त्यामध्ये आता जय हा शर्वरीला तिच्या प्रेमाची कबुली कशी देतो आणि आता शर्वरी ही तीसुद्धा आता जयला कशी आता प्रेमाने आपलंसं करते. आणि आता तेजस्विनीला फाट्यावरती मारत आता शर्वरी ही जयच्या मनात आपलं स्थान तयार करत दोघेही आपलं आता एकमेकाच्या प्रेमाची कबुली कशी देतात प्रेक्षकांनो, हे सगळ्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये आता शर्वरी ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि जय येण्याची वाट बघत असते. शर्वरी विचार करते की हा अजून कसा आला नाही आणि याची तब्येत व्यवस्थित असेल का अशी काळजी आता शर्वरी करते. आणि विचार करत आता शर्वरी म्हणते की मी फोन करू का मेसेज करू. आणि तेवढ्यात आता मॅक तिथे येतो आणि म्हणतो की अगं तायडे, ती एक मेल आला की बघ बरं, ती फाईल मला पाहिजे होती. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की तेच काम चाललंय. आणि मॅक म्हणतो की त्याचा मेल आला असेल, मला पाठव. तर आता शर्वरी म्हणते फॉरवर्ड करते. आणि इकडे आता जय त्याच्या कारमधून येत असताना आता शर्वरी मेसेज टाकते आणि म्हणते की तब्येतीची निष्काळजीपणा करू नको आणि बरं वाटत नसेल तर स्ट्रेस घेऊ नको, गोळ्या औषधं घे. जय तो मेसेज वाचतो आणि जय रिप्लाय देतो की हो हो डोंट वरी. आणि आता जय विचार करतो की काय करू, काही गिफ्ट घेऊ का नको घेऊ. आणि जय विचार करतो की नको, तिला अवघड वाटेल. तर तेवढ्या समोर आता गिफ्टचं मोठं दुकान आता जयला दिसते. आणि जय आता कारमधून उतरत त्या दुकानात आता एंट्री करतो आणि तिथे आता खूप सारे गिफ्ट आता जय बघू लागतो. आणि लगेच आता जय आता त्या लेडीजला फ्लॉवर गिफ्ट द्यायचे सांगतो आणि लगेच आता मोठे आता फ्लॉवरचे गिफ्ट घेऊन जय निघतो. आणि तेवढ्यात आता जय हा ऑफिसमध्ये येऊन केबिनमध्ये बसतो. तर जता पटकन शर्वरी पळतच आता केबिनमध्ये येते आणि जयकडे बघत म्हणते की हाय, तब्येत कशी आहे आत्ता. तेवढ्यात आता जय म्हणतो टकाटक. तर आता बोट करत शर्वरी म्हणते की दुसरं जर कुणी बोललं असतं ना. शर्वरी म्हणते की या शब्दावरती माझा राईट्स आहे. आणि शर्वरी म्हणते की पण तू आहेस म्हणून सोडलं. तर जय हसू लागतो. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की मी पाहिलं तू आलास ते, आणि तू थोडासा लेट आला, पण मी सुद्धा कामात होते, मी तुला काहीतरी आणते असे आता शर्वरी जयला बोलते. आणि लगेच आता स्वामींच्या अंगाऱ्याची पुडी काढून आता इकडे शर्वरी तो अंगारा आता जयला लावते आणि म्हणते की स्वामींचा अंगारा आहे, मम्मीने दिला आणि आता तुला काहीच होणार नाही. आणि आपली घेतलेली ती काळजी बघून आता जय एकटक नजरेने शर्वरीकडे बघतो. आणि आता स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत असल्याचे आता शर्वरी बोलते. आणि आता जय शर्वरीला म्हणतो की थँक्यू, तू माझी खूप काळजी घेतली आणि तू जर नसती तर माझी तब्येत अजून बिघडली असती. आणि मी आई बरोबर निघून गेलो त्याबद्दल आता जय शर्वरी आता सॉरी सुद्धा मागतो. आणि लगेच आता जय म्हणतो की मी मम्मी बरोबर निघून गेलो आणि तुला एकटीला यावं लागलं. तर शर्वरी म्हणते ठीक आहे रे. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की आता मी तुझी अजून काळजी घेणार, कारण तू आता माझी फॅमिली आहेस. तर पुन्हा आता जय शर्वरीकडे बघतो आणि लगेच आता तू काळजी घे असे म्हणत शर्वरी आता बाहेर जाऊ लागते. आणि त्याच वेळेस आता पुन्हा जय शेरू असे म्हणत आता शर्वरीला थांबवतो. आणि शर्वरी थांबतच म्हणते काय. तर आता जय पुन्हा आता मम करू लागतो. तर शेरू म्हणते अरे यार. शर्वरी म्हणते लागली तुझी गाडी अडकायला. आणि शर्वरी म्हणते चिडतो तेव्हा कसा भडबड बोलत असतो आणि नॉर्मल असतो तेव्हा हे ते असं काय करतो. आणि बोट करत आता जय म्हणतो बोलतो ना मी. तर शर्वरी गपचूप उभा राहते आणि म्हणते ओके. आणि लगेच आता ते फ्लॉवरचं गिफ्ट आता जय घेऊन येतो आणि ते शर्वरी समोर धरत म्हणतो की हे माझ्याकडून तुला सरप्राईज. वडापाव तर तुला आवडतं हे मला माहीत होतं, पण मग मी सहजच असं चाललो होतो आणि विचार करत होतो तुझ्यासाठी काय आणू, कारण तुला काय आवडतं हे मला माहीत नाही. आणि समोर हे दिसलं आणि मी घेऊन आलो. आणि जय ते बोलता क्षणी आता शर्वरीला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. आणि आता शर्वरी प्रेमाने जयच्या हातातून ती गिफ्ट घेऊन मोठ्याने हसू लागते. तर जय म्हणतो की आता काय झालं. आणि लगेच आता हसतच शर्वरी म्हणते की तू एवढी सगळी फुलं आणली ते खरं आहे, पण शायनर लोक गुलाब, शेवंती आणि मोगरा, जाईजुई हे फुलं आणतात, तू चक्क सूर्यफूल घेऊन आलास. आणि लगेच आता जय म्हणतो रोज क्वीन तर तू ऑलरेडी आहेस, पण तुझ्यासाठी हेच फुल मला सुटेबल वाटलं. तर शर्वरी आता जयकडे बघते आणि टाईट हॅपी पॉझिटिव्ह विथ शायनी असं आता शर्वरीकडे बघत आता जय बोलतो. आणि लगेच आता त्या फुलांकडे बघत शर्वरी म्हणते की थँक्यू आणि मला आवडलं. तर आता शर्वरी म्हणते की ती इथेच थांबणार आहे का. तर जय म्हणतो नाही घरी जायचं. तर शर्वरी म्हणते मग चल. आणि ते
सूर्यफुलाचे आता मोठा गुच्छ घेऊन आता खुश होऊन आता शर्वरी बाहेर जाते, तर जय शर्वरीकडे प्रेमाच्या नजरेने बघतो. आणि इकडे आता पमा ही आसावरीला म्हणते की बाय चल आण लवकर नैवेद्य दाखवायचा आहे. आणि इकडे आता सगळे स्वामी समोर येतात आणि आसावरी, अन्नू, पमा सगळेजण आता स्वामींच्या पाया पडू लागतात. तर आता पमा म्हणते की सगळ्यांना चांगली सद्बुद्धी दे आणि माझ्या सगळ्या मुलींना चांगलं ठेव. तर तेवढ्यात पळत पळत शर्वरी तिथे येते आणि हात जोडते. आणि तेवढ्यात आता इकडे अनुच्या मोबाईलवर सुभाषचा फोन वाजतो आणि लगेच आता अनु हसतच आता सुभाषचा फोन घेते आणि म्हणते की पप्पा तुमचीच फोनची वाट बघत होते. आणि लगेच आता सगळ्याजणी आता सुभाषच्या समोर व्हिडिओ कॉलवर उभं राहतात. तर पमा म्हणते की अहो पोचलात का तुम्ही आणि कसे आहात. तर सुभाष म्हणतो मी ठीक आहे. आणि लगेच आता शर्वरी व्हिडिओ कॉलवरती समोर येते आणि म्हणते की पप्पा पप्पा माधुरीताईंनी काय प्रसाद बनवला होता. आणि लगेच आता इकडे सुभाष म्हणतो की सगळं काही व्यवस्थित बनवलं होतं. आणि ते नागपंचमीचे फोटो, सणाचे फोटो आता सुभाष त्यांना दाखवतो. तर सगळेजण पाया पडतात. तर तेवढ्यात पाठीमागून गौतमही तिथे येतो. आसावरी पटकन मोबाईल आता गौतमकडे देते. तर आता गौतम म्हणतो पप्पा पप्पा सॉरी मी थोडा लेट झालो, पण मी ना आलो आणि मी ना तुमच्यासाठी हे बघा गिफ्ट आणलं. मिठाई ही साधीसुधी मिठाई नाही आहे. मी आता तुम्ही मला रिस्पॉन्सिबिलिटी दिली, मी ऑफिस जॉईन केलं आणि माझ्या कामाच्या पैशातून मी मिठाई आणली. तर सुभाष खुश होतो आणि हे सगळं क्रेडिट तुम्हाला जातं. तर सुभाष म्हणतो मी काहीच केलेलं नाहीये, तू स्वतःच्या कष्टातून हे सगळं मिळवलंस. गौतम म्हणतो की नाही पप्पा माणूस चालायला लागतो, पण त्याच्या फर्स्ट स्टेपसाठी त्याला कुणीतरी एक्सपायर करावं लागतं आणि माझ्यासाठी तुम्ही तेच असल्याची सुभाषला आता गौतम बोलतो. आणि आता गौतम आता आशूला सुद्धा थँक्स करतो. तर आशू म्हणतोय की मला थँक्स कशाला. गौतम म्हणतो अगं तुझ्यामुळे माझी लाईफ ट्रॅकवर ती आली. आणि गौतम म्हणतो की आता प्रत्येक गोष्ट करताना मला असं वाटतं की माझ्या आशूसाठी ती बेटर करायला हवी. पमा म्हणते चांगले चांगले असंच एकमेकांसाठी चांगलं काम करत राहा. सुभाष म्हणतो अजून काही कामं करायची राहिली ती करतो आणि मग तुम्हाला फोन करतो. तर सगळ्याजणी आता बाय पप्पा असे म्हणत आता सुभाषला बाय बाय करतात. पमा आता गौतमला म्हणते की तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा करते. तर आता गौतम म्हणतो नाही नाही अहो मी चहा करतो आज. आणि शर्वरी आता अवाक होत म्हणते की बापरे कसले भारी आहे जिजू, आणि चालू द्या तुमचं मी आता ऑफिसला जायला निघते. शर्वरी म्हणते त्याचं काय आहे ना, बॉसचा भाऊ असल्यामुळे याला काही ओरडा पडणार नाही, पण मला नक्की ओरडा पडेल. आणि गौतम म्हणतो असं काही नाही, मी दादाकडून हाफ डे मागून घेतला आहे. शर्वरी म्हणते मी नाही घेतला आणि मी निघते. आणि तेवढ्यात आता शर्वरी जाता जाता गुरुजी तिथे येतात आणि ती पूजा बघून गुरुजी पाया पडतात. आणि इकडे आता गाणी ऐकत आता भालू आजी बसलेली असते. तर तेवढ्यात तेजू म्हणते की आई अगं काय चाललंय. तर आता तेजू हसू लागते. भालू आजी म्हणते की असं निर्मळ पानाने हसली तर छान वाटतंय. तर आता तेजू म्हणते की आपल्या घरात ना निर्मळ पानाचा कळस झालाय आई. आणि इकडे आता तेजू म्हणते की आई गाण्याचा आवाज कमी कर ना. तर भालू आजी आता गाणं बंद करते. तेजू म्हणते बंद कशाला केलं, आवाज कमी करायचा सांगितला असता. तर भालू आजी म्हणते की जाऊ दे तेजू ना, आजकाल तुझं कामाशिवाय दुसरीकडे कुठेच लक्ष नसतं. आता भालू आजी म्हणते की तू आपल्या सगळ्या जुन्या गोष्टी हळूहळू विसरत चाललीस तेजू. आणि तेजू म्हणते की त्या तर मला विसरायच्याच आहेत, लक्षात ठेवण्यासारखं काय आहे. आणि एवढ्यात आता जय तिथे जॉगिंग करून येतो. तर भालू आजी म्हणते की अरे जय आत्ताच तो आजारातून उठला आणि तुला जॉगिंगला जायची काय गरज होती. जय म्हणतो की अगं आजी मी ठीक आहे. आणि गाणं गुणगुणत जय आता ज्यूस पिऊ लागतो. तर तेजू आता जयकडे बघते आणि तेजू आता भालू आजी दोघीही आता जयकडे बघू लागतात. तर आता जय त्यांच्याकडे बघत म्हणतो काय झालं. भालू आजी म्हणते की तू सांग काय झालं, तू तर आज खूप खुश दिसतोस. जय म्हणतो मी नाही कुठेही ग. तर हसतच भालू आजी म्हणते की अगं अरे तुझ्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय तू खूप खुश आहेस जय. आणि गाणी काय गुणगुणतोय, आग्रह न करता आमच्यासोबत ब्रेकफास्टला बसलाय. आणि जय म्हणतो की तसं काही नाहीये, मला बरं वाटलंय म्हणून मी हॅप्पी दिसतोय. तेव्हा आता भालू आजी म्हणते तुझ्या चेहऱ्यावरती हे जे दिसतंय ना ते मला बरोबर कळतंय आणि माझे केस उगाच पांढरे नाही झाले. आणि जयच्या कानात हळूच येत आता भालू आजी म्हणते की इकडे ये आणि काय सिक्रेट आहे ते मला सांग. जय म्हणतो काही सिक्रेट नाही आहे आजी. आणि लगेच आता तेजू म्हणते की आई उगाच का त्याला छळते. तर आता भालू आजी म्हणते की जय अनुभव हा माणसाचा सगळ्यात मोठा शिक्षक असतो आणि याच अनुभवातून शिकत शिकत मी म्हातारी झाली, त्यामुळे तू मला शिकू नकोस आणि तुझा चेहरा मी त्यामुळे बरोबर ओळखू शकते असे आता आजी ही जयला बोलते. आणि इकडे आता जय म्हणतो की बरं आई तू ऑफिसला येणार आहे की इथेच मीटिंगला थांबणार आहे. तर लगेच आता तेजू म्हणते इथेच. तर जय म्हणतो मी निघतो. भालू आजी आता जयला थांबवते आणि हात धरत म्हणते की थांब माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तर जय म्हणतो कोणतं उत्तर. तेवढ्यात आता तेजूचं लक्ष जयच्या त्या आता शायनर
हा ब्रेसलेट घातल्याचे आता तेजूला दिसते आणि शर्वरीने ते ब्रेसलेट दिलेलं असतं त्याकडे तेजूचं लक्ष जातं आणि तेजू म्हणते की हे ब्रेसलेट नवीन घेतलं का बघू. तर हात बाजूला करत आता जय म्हणतो की नाही नाही हा फ्रेंडशिप बँड आहे. आणि जय म्हणतो की ऑफिसमध्ये फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला तेव्हा. आणि लगेच आता तेजू म्हणते की तुला कोणी बांधला. जय म्हणतो मॅकने. तर तेजू आता हसू लागते. जय म्हणतो मकरंदने. आणि लगेच आता तेजू म्हणते की मकरंद ना एक नंबरचा फिल्मी आहे. तेजू म्हणते की हे बघ ऑफिसमधला स्टाफ आपला आता मित्र वगैरे काही नसतो तेव्हा जास्त मित्र वगैरे करू नकोस. आणि जय म्हणतो की अगं तू चांगला मुलगा आहे आणि प्रामाणिक आहे आणि आपलाही मित्र होऊ शकत नाही असं कुठे लिहिलंय आणि मुळात तोच माझ्या बरोबर चांगल्या वाईट प्रसंगी असतो असे आता जय तेजूला बोलतो. आणि तेवढ्यात आता पिऊन एक आता बिल घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की सर हे तुमच्या शर्टामध्ये होतं काय करू टाकू की तुम्हाला देऊ की फेकून देऊ. आणि लगेच आता जयला आठवतं शेरूला आपण जे गिफ्ट दिलं होतं त्याचं ते बिल आता असल्याचे आता जयच्या डोळ्यासमोर येते. आणि आता जय घाबरतो कारण तेजू समोर पिऊनने ते बिल आणलेलं असतं आणि आता ते आपण फ्लॉवर 1,500 रुपयाचं असल्याचे आता त्या लेडीजना सांगितलेलं असतं. आणि तुम्ही कॅश भरणार आहात का ऑनलाईन असे विचारतात. जय ऑनलाईन भरणार असल्याचे सांगतो आणि ऑनलाईन पैसे आता जयने भरलेले असतात आणि तेच बिल आता जयने त्याच्या लेजरमध्ये ठेवलेलं असतं हे आता जयला आठवतं. आणि तेवढ्यात आता आजी ते बिल त्या वेटरच्या हातून घेते आणि ते बिल वाचते आणि लगेच आता आजी त्यामध्ये तो फ्लॉवर बुकेचं बिल असल्याचे आता आजी बोलताच आता इकडे तेजू ती ऐकते. जयला धक्का बसतो आणि लगेच आता आजी म्हणते जय तुझ्या खिशात हे फ्लॉवर बुकेचं बिल. आणि लगेच आता जय घाबरतो पण आता वेळ मारून ने जय म्हणतो आजी तुम्हाला टार्गेट करण्याचं आता तू ठरवलंच आहे का. आणि मी ते बिल आता एका क्लायंटसाठी घेतलं होतं क्लायंटला देण्यासाठी. तर आजी म्हणते अच्छा तुझा क्लायंट ना अगदी आता सुटेबल आणि एकदमच मोठा स्पेशल दिसतो बरं. आणि आजी म्हणते भरपूर सुधारणा आहे तुझ्यात अशाच क्लायंटला फुलं पाठवत जा बरं का. बरं आहे. आणि लगेच आता जय म्हणतो मी आवरतो. तर इकडे आजी आता तेजूला म्हणते की तेजू आपल्या काटेरी झाडाला आता फुलं यायला लागलीत बरं का. आणि इकडे आता गुरुजी हे आशूसाठी आता दुसरं स्थळ घेऊन आलेले असतात आणि गुरुजी आता पमाला म्हणतात की अहो त्या मुलाचं काय खरं आहे इतक्या दिवसापासून काहीच होत नाहीये मी आशूसाठी खूप चांगलं स्थळ घेऊन आलोय. तर आता पमा म्हणते की अहो आमच्या आशूचं लग्न ठरलंय. तर तेवढ्यात गौतम ते ऐकतो आणि गौतम म्हणतो मी असा कशाला करेन. आणि गौतम आता त्या गुरुजींसमोर येतो आणि म्हणतो असं का बोलताय तुम्ही. पमा म्हणते की यांच्यासोबत माझ्या आशूचं लग्न ठरलंय. आणि गुरुजी म्हणतात मी बरोबर बोलतोय श्रीमंतांच्या मुलाचं लग्न मोडलंय की त्यांना काहीच फरक पडत नसतो कारण त्यांच्याकडे पैसा असतो. आणि गुरुजी म्हणतात की या श्रीमंतांच्या मुलांनी लग्न मोडलं तरी त्यांना काही फरक पडत नाही घटस्फोटासाठी पैसे असतं त्यांच्याकडे. आणि गुरुजी म्हणतात की मी तसं म्हणत नाहीये हा मुलगा तसा चांगलाच असेल पण उद्या त्यांच्या घरच्यांनी जर बोललं आणि हा मुलगा घरच्यांच्या आता मनाच्या बाजूने जात म्हटला की नाही नाही आसावरी चांगली मुलगी नाहीये. आणि गुरुजी म्हणतात असं जर झालं तर मग तुम्ही काय करणार. तर गौतम म्हणतो व्हॉट नॉनसेन्स. आणि गौतम म्हणतो की तुम्ही काका असं का बोलताय मी असं का करीन. आणि गुरुजी म्हणतात की अरे आतापर्यंत साधा साखरपुडा सुद्धा झाला नाहीये तुझा. आणि गुरुजी म्हणतात यांच्या लग्नाची चर्चा किती दिवसापासून चालू आहे पण काही झालंय का. आणि गौतम म्हणतो मग करू ना. तर गुरुजी म्हणतात कधी करणार हा तर मोठा प्रश्न आहे ना. गुरुजी म्हणतात अरे तुमच्यासारख्या श्रीमंतांच्या पोरांना काही फरक पडत नाहीये पण आमच्यासारख्याच्या मुलीला फरक पडतो. आणि गुरुजी म्हणतात त्या त्यांच्या आईने अटी टाकल्यात आणि या सगळ्या अटी काय पुऱ्या होणार आहेत का शक्य आहे का ते. आणि काय गॅरंटी आहे त्या अटी पूर्ण होतील म्हणून आणि हे लग्न होईल म्हणून. आणि त्यानंतर आता अकाउंटंट ही आता ऑफिसमध्ये जयकडे आलेली असते आणि जयला विचारते अकाउंट सोबतचे ते प्रश्न. आता जयला विचारता क्षणी आता जय तिच्यावर भडकतो आणि म्हणतो की तुम्हाला स्वतःचे डिसिजन स्वतः घेता येत नाही का आणि एकच गोष्ट तुम्हाला किती वेळा सांगायची. तर आता तिला वाईट वाटून ती मुलगी तेथून निघून जाते. तर आता इकडे शर्वरी ही तिथेच असते आणि शर्वरी जयला म्हणते की असं किती दिवस तू लोकांवरती रागवणार आहे आणि जर तू असा रागवला तर तुझ्याजवळ कोण येईल आणि तुझ्यासोबत कोण लग्न करील. तर जय म्हणतो माझ्या लग्नाची काळजी तुला का. तर शर्वरी म्हणते मी तुझ्या लग्नाची काळजी नाही करणार मग कुणाच्या लग्नाची करणार. तर लगेच आता जय हा शर्वरीकडे बघतो आणि इनडायरेक्टली आता शर्वरीने जयला प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि लगेच आता कबुली देता क्षणी जय एकटक नजरेने आता शर्वरीकडे बघतो आणि शर्वरी म्हणते की हे बघ जर तुझं लग्न झालं नाही तर माझ्या बहिणीचं लग्न कसं होणार. कारण आता तेजू काकूने ही मोठी अट घातली. आणि एक गोष्ट लक्षात ठेव शायनर जर तू असाच रागराग करत असला तर तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही.
माझ्या बहिणीचं लग्न कसं होणार आणि त्यासाठी मग मला तुझ्यासोबत लग्न करावं लागेल असे आता शर्वरीने बोलताच आता जय हा खुश होऊन हवेत उडालेला असतो. आणि जर आपण दुसऱ्यासोबत लग्न केलं नाही तर शेरू आपल्यासोबत लग्न करायला तयार होईल हे रागाने आता शेरूचे बोलणे आता जयला आवडते. आणि आता जय पडलेला असतो तो शर्वरीच्या प्रेमात आणि शर्वरीने दिलेली असते नकळतपणे जयला तिच्या प्रेमाची कबुली. आणि शर्वरीने जयशी लग्न करण्याचं सांगताच आता जय झालेला असतो तो शर्वरीवर फिदा. भालू आजीला खुश करत आता शर्वरीच्या प्रेमाचा स्वीकार करून आता जय कसा पुन्हा आता शर्वरीसोबत लग्नाला तयार होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब